नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इतिहासावर आधारित 250+ प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। आणि त्यातील आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची मांडणी म्हणजे काय? आणि याचं उत्तर आहे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची मांडणी म्हणजेच इतिहास होय। प्रश्न क्रमांक 2, इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ कोणते? आणि याचं उत्तर आहे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ म्हणजे स्थल, काल, व्यक्ती आणि समाज होय। प्रश्न क्रमांक 3, भारताच्या उत्तरेला काय आहे? आणि याचं उत्तर आहे भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 4, भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे? आणि याचं उत्तर आहे भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे। प्रश्न क्रमांक 5, अरबी समुद्र भारताच्या कोणत्या दिशेला आहे? आणि याचं उत्तर आहे अरबी समुद्र भारताच्या पश्चिम दिशेला आहे। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या 2 पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिली आहे? आणि याचं उत्तर आहे हिंदकुश आणि हिमालय पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे। प्रश्न क्रमांक 7, भारताच्या दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे? आणि याचं उत्तर आहे भारताच्या दक्षिण दिशेला हिंदी महासागर आहे। प्रश्न क्रमांक 8, हिंदकुश पर्वतातील कोणत्या 2 खिंडीमधून खुष्कीचा व्यापारी मार्ग जातो? आणि उत्तर आहे हिंदकुश पर्वतातील खैबर आणि बोलन खिंडीमधून खुष्कीचा व्यापारी मार्ग जातो। प्रश्न क्रमांक 9, खैबर आणि बोलन खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग कोणत्या नावाने ओळखला जातो? आणि उत्तर आहे खैबर आणि बोलन खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग हा रेशीम मार्ग या नावाने ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 10, मानवी समाज दीर्घकाळ वस्ती कोठे करतो? आणि याचं उत्तर आहे मानवी समाज जिथे जगण्याच्या साधनांची मुबलकता असेल अशा ठिकाणी दीर्घकाळ वस्ती करतो। प्रश्न क्रमांक 11, डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी प्रामुख्याने कशावर अवलंबून राहावे लागते? आणि याचं उत्तर आहे डोंगराळ प्रदेशात राहणारे लोक आहेत ते अन्नासाठी प्रामुख्याने शिकारी किंवा जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अवलंबून असतात। प्रश्न क्रमांक 12, भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती? आणि उत्तर आहे भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृती ही होय। प्रश्न क्रमांक 13, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये कोणते वाळवंट पसरले आहे? आणि याचं उत्तर आहे राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये थरचे वाळवंट पसरलेले आहे। प्रश्न क्रमांक 14, थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला कोणती नदी आहे? आणि उत्तर आहे थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला सतलज नदी आहे। प्रश्न क्रमांक 15, हिमाचल प्रदेशात उगम पावून थरच्या वाळवंटात पोहोचणारी नदी कोणती? आणि उत्तर आहे हिमाचल प्रदेशात उगम पावून थरच्या वाळवंटात पोहोचणारी नदी घग्गर नदी ही आहे। प्रश्न 16, थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला कोणत्या पर्वतरांगा आहेत? आणि उत्तर आहे थरच्या वाळवंटाच्या उत्तरेला अरवली पर्वतरांगा आहेत। प्रश्न क्रमांक 17, घग्गर नदीस पाकिस्तानमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? आणि उत्तर आहे घग्गर नदीस पाकिस्तानमध्ये हकरा या नावाने ओळखले जाते। प्रश्न 18, थरच्या वाळवंटाच्या दक्षिणेला काय आहे? आणि उत्तर आहे थरच्या वाळवंटाच्या दक्षिणेला कच्छचे रण आहे। प्रश्न 19, भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग कशाने व्यापलेला आहे?
आणि उत्तर आहे भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. प्रश्न 20. दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे कोणत्या पर्वतरांगा आहेत? आणि उत्तर आहे दख्खनच्या पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतरांगा आहेत. प्रश्न 21. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हटले जाते? आणि उत्तर आहे दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्व घाट असे म्हटले जाते. प्रश्न 22. प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते? आणि उत्तर आहे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य म्हणजेच मौर्य साम्राज्य होय. प्रश्न क्रमांक 23. बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे कोणती आहेत? आणि उत्तर आहे बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे अंदमान आणि निकोबार ही आहेत. प्रश्न क्रमांक 24. लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे? आणि उत्तर आहे लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. प्रश्न क्रमांक 25. भारतीय बेटांचा उल्लेख ग्रीक खलाशांनी कोणत्या पुस्तकात केला आहे? आणि उत्तर आहे भारतीय बेटांचा उल्लेख ग्रीक खलाशाने पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये केलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. भूर्जपत्र हे कोणत्या वृक्षाच्या सालीपासून बनविले जाते? आणि याचं उत्तर आहे भूर्जपत्र हे भूर्ज वृक्षाच्या सालीपासून बनविले जाते. प्रश्न क्रमांक 27. भूर्ज वृक्ष प्रामुख्याने कोठे आढळतात? आणि याचं उत्तर आहे भूर्ज वृक्ष प्रामुख्याने काश्मीरमध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 28. प्राचीन काळी लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर केला जाई? आणि याचं उत्तर आहे प्राचीन काळी लिहिण्यासाठी खापरे, कच्च्या विटा आणि झाडांच्या शाली, भूर्जपत्रे इत्यादींचा वापर केला जाई. प्रश्न क्रमांक 29. वेदवाङ्मयातून कोणती माहिती मिळते? आणि याचं उत्तर आहे वेदवाङ्मयातून इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती मिळते. प्रश्न क्रमांक 30. मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवले आहे? आणि याचं उत्तर आहे मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककला इत्यादी साहित्य जतन करून ठेवले आहे. प्रश्न क्रमांक 31. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी लागते? आणि उत्तर आहे इतिहासाच्या साधनांचा वापर करताना मजकूर कोणी लिहिला, का लिहिला आणि केव्हा लिहिला हे तपासणे आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 32. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हांचा वापर कशासाठी करत होता? आणि याचं उत्तर आहे माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत होता. प्रश्न क्रमांक 33. सुरुवातीच्या काळात अनेक राजांनी आपली आज्ञा, निवाडे, दानपत्रे कशावरून कोरून ठेवली होती? आणि याचं उत्तर आहे सुरुवातीच्या काळात अनेक राजांनी आपली आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडांवर किंवा तांब्याच्या पत्र्यांवर लिहून ठेवली होती. प्रश्न क्रमांक 34. हडप्पा संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे? आणि याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृतीला हडप्पा हे नाव हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले म्हणून मिळालेले होते. प्रश्न क्रमांक 35. हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? आणि याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांची खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे आणि पिंपळपान इत्यादी प्रतीकांचा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 36. हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? आणि याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलीचे कापड इजिप्तला पुरवत असत. प्रश्न क्रमांक 37. इसवी सन
1921 मध्ये पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी प्रथम उत्खनन सुरू झाले? आणि उत्तर आहे इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी प्रथम उत्खनन सुरू झाले. प्रश्न क्रमांक 38. हडप्पा संस्कृतीत आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? आणि उत्तर आहे हडप्पा संस्कृतीस सिंधू संस्कृती म्हणूनही ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 39. हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात ... येथे उत्खनन सुरू झाले. आणि उत्तर आहे हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन सुरू झाले. प्रश्न क्रमांक 40. धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद या ठिकाणी कोणत्या संस्कृतीमध्ये उत्खनन सुरू झाले? आणि उत्तर आहे धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद या ठिकाणी हडप्पा संस्कृतीमध्ये उत्खनन सुरू झाले. प्रश्न क्रमांक 41. नगररचना, रस्ते, घरबांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मृदा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत ही वैशिष्ट्ये कोणत्या संस्कृतीची आहेत? आणि उत्तर आहे नगररचना, रस्ते, घरबांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मृदा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत ही सर्व वैशिष्ट्ये हडप्पा संस्कृतीची आहेत. प्रश्न क्रमांक 42. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने कशाची होती? आणि उत्तर आहे हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती. प्रश्न क्रमांक 43. हडप्पा संस्कृतीतील घरांची रचना कशा प्रकारची होती? आणि उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील घरांची रचना मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची होती. प्रश्न क्रमांक 44. हडप्पा संस्कृतीतील चौरस आकाराच्या मुद्रा कोणत्या दगडापासून बनवल्या जात? आणि उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील चौरस आकाराच्या मुद्रा स्टेएटाईट दगडापासून बनवल्या जात. प्रश्न क्रमांक 45. हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर कोणकोणते प्राणी पाहायला मिळतात? आणि याचं उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एक शुंगासारखा कल्पित प्राणी पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 46. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर काय पुरत? आणि उत्तर आहे हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत. प्रश्न क्रमांक 47. मोहेंजोदडो येथे काय सापडले आहे? आणि उत्तर आहे मोहेंजोदडो येथे प्रशस्त स्नानगृह सापडलेलं आहे. प्रश्न क्रमांक 48. हडप्पा संस्कृतीतील लोक शेती करत होते याचा पुरावा कोठे सापडला आहे? आणि उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील लोक शेती करत होते याचा पुरावा कालीबंगन या ठिकाणी सापडलेला आहे. प्रश्न क्रमांक 49. हडप्पा संस्कृतीमध्ये कोणती मुख्य पिके घेतली जात होती? आणि उत्तर आहे हडप्पा संस्कृतीमध्ये गहू आणि सातू म्हणजेच बार्ली ही मुख्य पिके घेतली जात होती. प्रश्न क्रमांक 50. हडप्पा संस्कृतीतील लोक सिंधूच्या खोऱ्यातील कापूस कोणत्या देशांना निर्यात करत? आणि उत्तर आहे हडप्पा संस्कृतीतील लोक सिंधूच्या खोऱ्यातील कापूस पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या देशांना निर्यात करत. प्रश्न क्रमांक 51. वेदवाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे काय? आणि उत्तर आहे वेदवाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. प्रश्न क्रमांक 52. वेदांची निर्मिती कोणी केली आहे? आणि उत्तर आहे वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी मिळून केलेली आहे. प्रश्न क्रमांक 53.
वेदांमधील काही सूक्ते ही कोणाला स्फुरलेली आहेत? आणि उत्तर आहे वेदांमधील काही सूक्ते ही स्त्रियांना स्फुरलेली आहेत. प्रश्न क्रमांक 54. वैदिक वाङ्मयाची भाषा कोणती होती? आणि याचं उत्तर आहे वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती. प्रश्न क्रमांक 55. वैदिक काळातील महत्त्वाचे 4 वेद कोणकोणते होते? आणि उत्तर आहे वैदिक काळातील 4 महत्त्वाचे वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे होते. प्रश्न क्रमांक 56. वैदिक वाङ्मयातील मूळ ग्रंथ कोणता? आणि उत्तर आहे वैदिक वाङ्मयातील मूळ ग्रंथ ऋग्वेद हा होय. प्रश्न क्रमांक 57. 4 वेदांच्या ग्रंथांना काय म्हटले जाते? आणि उत्तर आहे 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 58. विद म्हणजे ... होय. आणि उत्तर आहे विद म्हणजे जाणणे होय. प्रश्न क्रमांक 59. श्रुती असे कोणास म्हटले जाते? आणि उत्तर आहे श्रुती असे वेदांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 60. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे? आणि उत्तर आहे ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय. प्रश्न क्रमांक 61. स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य म्हणजेच? आणि उत्तर आहे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य म्हणजेच ऋचा होय. प्रश्न क्रमांक 62. अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्यास काय म्हटले जाते? आणि उत्तर आहे अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्यास सूक्त असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 63. देवांची स्तुती करणारी सूक्ते कोणत्या संहितेत आढळून येतात? आणि उत्तर आहे देवतांची स्तुती करणारी सूक्ते ऋग्वेद संहितेत आढळून येतात. प्रश्न क्रमांक 64. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा करावे आणि कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या संहितेत सांगितलेले आहे? आणि उत्तर आहे यज्ञात म्हटले जाणारे मंत्र यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन यजुर्वेद या संहितेत सांगितलेले आहे. प्रश्न क्रमांक 65. यज्ञविधीच्या वेळी तालासुरात केले जाणारे मंत्र गायन ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन कोणत्या संहितेत केलेले आहे? आणि उत्तर आहे यज्ञविधीच्या वेळी तालासुरात केले जाणारे मंत्र गायन आणि ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केलेले आहे. प्रश्न क्रमांक 66. अथर्ववेदाच्या संहितेला कोणत्या ऋषींच्या नावावरून अथर्ववेद नाव देण्यात आले? आणि उत्तर आहे अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींच्या नावावरून अथर्ववेद असे नाव देण्यात आले. प्रश्न क्रमांक 67. औषधी वनस्पतींची माहिती कोणत्या वेदांमध्ये देण्यात आलेली आहे? आणि उत्तर आहे औषधी वनस्पतींची माहिती अथर्ववेदामध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 68. यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना काय म्हटले जाते? आणि उत्तर आहे यज्ञविधींमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 69. अरण्यात जाऊन एकाग्र चित्ताने केलेले चिंतन कोणत्या ग्रंथात मांडलेले आहे? आणि उत्तर आहे अरण्यात जाऊन एकाग्र चिंताने केलेले चिंतन आरण्यके या ग्रंथात मांडलेले आहे. प्रश्न क्रमांक 70. उपनिषद म्हणजे ... होय. आणि उत्तर आहे उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान होय. प्रश्न क्रमांक 71. वेदकाळात घराच्या प्रमुखास काय म्हटले जाई? आणि उत्तर आहे वेदकाळात घराच्या प्रमुखास गृहपती असे म्हटले जाई. प्रश्न क्रमांक 72. वैदिक वाङ्मयात अनुक्रमे यव, गोधूम आणि व्रीही हे शब्द कोणत्या वस्तूंसाठी वापरले होते? आणि याचं उत्तर आहे वैदिक वाङ्मयात अनुक्रमे यव, गोधूम आणि व्रीही हे शब्द सातू, गहू आणि तांदूळ यासाठी वापरले होते.
प्रश्न क्रमांक 73. वेदकाळात गळ्यातील कोणता दागिना विशेष लोकप्रिय होता? आणि उत्तर आहे वेदकाळात गळ्यातील निष्क हा दागिना विशेष लोकप्रिय होता. प्रश्न क्रमांक 74. श्रेणीच्या प्रमुखाला काय म्हणत असत? आणि उत्तर आहे श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत असत. प्रश्न क्रमांक 75. वेदकाळात ग्रामवसाहतीच्या प्रमुखास काय म्हटले जाई? आणि उत्तर आहे वेदकाळात ग्रामवसाहतीच्या प्रमुखास ग्रामणी असे म्हटले जाई. प्रश्न क्रमांक 76. वेदकाळात विष असे कशास म्हटले जात होते? आणि उत्तर आहे वेदकाळात विष असे ग्रामवसाहतीच्या प्रमुखास समूहास म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 77. विष म्हणजेच ग्रामसमूहाच्या प्रमुखास काय म्हटले जात होते? आणि उत्तर आहे विष म्हणजेच ग्रामसमूहाच्या प्रमुखास विषपती असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 78. अनेक विष एकत्र आल्यावर त्यास काय म्हटले जात होते? आणि उत्तर आहे अनेक विष एकत्र आल्यावर त्यास जन असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 79. वेदकाळात कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यास काय म्हटले जात होते? आणि उत्तर आहे वेदकाळात कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यास भागदूक असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 80. वेदकाळात राजाला मदत करण्यासाठी कोणत्या 4 संस्था होत्या? आणि उत्तर आहे वेदकाळात राजाला मदत करण्यासाठी सभा, समिती, विदत आणि जन ह्या 4 संस्था होत्या. प्रश्न क्रमांक 81. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस काय म्हणत? आणि याचं उत्तर आहे राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. प्रश्न क्रमांक 82. वेदकाळातील 4 वर्ण कोणते? आणि उत्तर आहे वेदकाळातील 4 वर्ण म्हणजेच ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. प्रश्न क्रमांक 83. वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्यास काय म्हटले जात? आणि उत्तर आहे वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्यास हवी असे म्हटले जात. प्रश्न क्रमांक 84. वेदकालातील 4 आश्रमांची नावे सांगा. आणि उत्तर आहे वेदकालातील 4 आश्रम म्हणजेच 1 ब्रह्मचर्याश्रम, 2 गृहस्थाश्रम, 3 वानप्रस्थाश्रम आणि 4 संन्यासाश्रम. प्रश्न क्रमांक 85. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात काय म्हटले जाते? उत्तर आहे धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थंकर असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 86. जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर कोण होते? आणि उत्तर आहे जैन धर्माच्या परंपरेतील 24वे तीर्थंकर हे वर्धमान महावीर होते. प्रश्न क्रमांक 87. प्राचीन काळचे वृज्जी नावाचे महाजनपद आजच्या कोणत्या राज्याच्या प्रदेशात आहे? आणि उत्तर आहे प्राचीन काळचे वृज्जी नावाचे महाजनपद आजच्या बिहार या राज्याच्या प्रदेशात आहे. प्रश्न क्रमांक 88. वृज्जी या महाजनपदाची राजधानी कोणती होती? आणि उत्तर आहे वृज्जी या महाजनपदाची राजधानी वैशाली ही. प्रश्न क्रमांक 89. वर्धमान महावीरांचा जन्म कोठे झाला? आणि उत्तर आहे वर्धमान महावीरांचा जन्म वैशाली नगर येथील कुंडग्राम येथे झाला. प्रश्न क्रमांक 90. जिन म्हणजेच जिंकणारा केवली असे कोणास म्हटले जाते? आणि उत्तर आहे जिन म्हणजे जिंकणारा केवली असे वर्धमान महावीरांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 91. जैन शब्दाची निर्मिती कोणत्या शब्दापासून झाली? आणि उत्तर आहे जैन शब्दाची निर्मिती जिन या शब्दापासून झाली. प्रश्न क्रमांक 92. शुद्ध आचरणासाठी वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या मार्गाचे सार कशामध्ये सामावलेले आहे? आणि उत्तर आहे
शुद्ध आचरणासाठी वर्धमान महावीरांनी सांगितलेल्या मार्गाचे सार पंचमहावृत्ते आणि त्रिरत्ने यामध्ये सामावलेले आहे. प्रश्न क्रमांक 93. लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीरांनी कोणत्या लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला? आणि उत्तर आहे लोकांना धर्म सहजपणे कळावा म्हणून वर्धमान महावीरांनी अर्धमागधी लोकभाषेतून लोकांशी संवाद साधला. प्रश्न क्रमांक 94. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना अर्धमागधी भाषेत काय म्हटले जात होते? आणि उत्तर आहे लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या ज्या सभा होत त्यांना अर्धमागधी भाषेत समवस्त्रण असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 95. वर्धमान महावीरांच्या वडिलांचे नाव काय होते? आणि उत्तर आहे वर्धमान महावीरांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ होते. प्रश्न क्रमांक 96. वर्धमान महावीरांच्या आईचे नाव काय होते? आणि उत्तर आहे वर्धमान महावीरांच्या आईचे नाव त्रिशला असे होते. प्रश्न क्रमांक 97. जैन धर्मातील पंचमहावृत्तांमध्ये कोणकोणत्या नियमांचा समावेश होतो? आणि उत्तर आहे जैन धर्मातील पंचमहावृत्तांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या 5 नियमांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 98. सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य ही त्रिरत्ने कोणत्या धर्मात सांगितलेली आहेत? आणि उत्तर आहे सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन आणि सम्यक चारित्र्य ही त्रिरत्ने जैन धर्मात सांगितलेली आहेत. प्रश्न क्रमांक 99. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? उत्तर आहे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध होते. प्रश्न क्रमांक 100. गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे गौतम बुद्धांचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. प्रश्न क्रमांक 101. गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव शुद्धोधन असे होते. प्रश्न क्रमांक 102. गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे गौतम बुद्धांच्या आईचे नाव मायादेवी असे होते. प्रश्न क्रमांक 103. गौतम बुद्धांचे मूळ नाव काय होते? उत्तर आहे गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ असे होते. प्रश्न क्रमांक 104. गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना काय म्हटले जाऊ लागले? उत्तर आहे गौतम बुद्धांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले जाऊ लागले. प्रश्न क्रमांक 105. बिहारमधील गया शहराजवळील कोणत्या ठिकाणी गौतम बुद्धांना बोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झाले? उत्तर आहे बिहारमधील गया शहराजवळील उरुवेला या ठिकाणी गौतम बुद्धांना बोधी म्हणजे ज्ञान प्राप्त झाले होते. प्रश्न क्रमांक 106. गौतम बुद्धांना कोणत्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले? आणि उत्तर आहे गौतम बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. प्रश्न क्रमांक 107. गौतम बुद्धांना ज्या पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते त्या वृक्षास काय म्हटले जाते? आणि उत्तर आहे गौतम बुद्धांना ज्या वृक्षाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 108. गौतम बुद्धांना बोधी म्हणजेच ज्ञान प्राप्त झालेल्या उरुवेला या स्थानास काय म्हटले जाते? आणि उत्तर आहे गौतम बुद्धांना बोधी म्हणजेच ज्ञान प्राप्त झालेल्या उरुवेला या स्थानास बोधगया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 109. गौतम बुद्धांना आपले पहिले वचन कोठे दिले?
आणि उत्तर आहे गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन वाराणसी जवळील सारनाथ येथे दिले. प्रश्न क्रमांक 110. गौतम बुद्धांच्या सारनाथ येथील पहिल्या प्रवचनातील उपदेशास काय म्हटले जाते? उत्तर आहे गौतम बुद्धांच्या सारनाथ येथील पहिल्या प्रवचनातील उपदेशास धम्म असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 111. गौतम बुद्धांनी सारनाथ येथील प्रवचनात धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला पाली भाषेत काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांनी सारनाथ येथील प्रवचनात धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला पाली भाषेमध्ये धम्मचक्कपवतन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 112. गौतम बुद्धांनी सारनाथ येथील प्रवचनात धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला संस्कृत भाषेत काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांनी सारनाथ येथील प्रवचनात धम्माच्या चक्राला गती दिली म्हणून या घटनेला संस्कृत भाषेमध्ये धम्मचक्कपवर्तन असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 113. गौतम बुद्धांनी आपला उपदेश कोणत्या लोकभाषेत दिला? आणि उत्तर आहे गौतम बुद्धांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत दिला होता. प्रश्न क्रमांक 114. बौद्ध धर्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याच्या संकल्पनेला काय म्हटले जाते? आणि उत्तर आहे बौद्ध धर्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याच्या संकल्पनेला त्रिशरण असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 115. बौद्ध धर्मात दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद हे काय आहेत? आणि याचे उत्तर आहे बौद्ध धर्मात दुःख, दुःखाचे कारण, दुःख निवारण आणि प्रतिपद हे 4 आर्य सत्य आहेत. प्रश्न क्रमांक 116. बौद्ध धर्मात दुःखाचा अंत करण्यासाठी सांगितलेल्या मार्गांना काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे बौद्ध धर्मात दुःखाचा अंत करण्यासाठी सांगितलेल्या मार्गांना अष्टांगिक मार्ग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 117. गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे. या नियमांना काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे आणि त्या नियमांना पंचशील असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 118. आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी गौतम बुद्धांनी कोणाचा संघ निर्माण केला? आणि याचं उत्तर आहे आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी गौतम बुद्धांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. प्रश्न क्रमांक 119. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या बुद्धांच्या अनुयायांना काय म्हटले जात होते? आणि याचं उत्तर आहे गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या बुद्धांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 120. ज्यू धर्मास ... असेही म्हटले जाते. आणि याचं उत्तर आहे ज्यू धर्मास यहुदी असेही म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 121. ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळास काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे ज्यू धर्माच्या प्रार्थनास्थळास सिनॅगॉग असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 122. ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केली? आणि याचं उत्तर आहे ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्त यांनी केली. प्रश्न क्रमांक 123. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? आणि उत्तर आहे ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ बायबल हा आहे. प्रश्न क्रमांक 124. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हटले जाते? आणि उत्तर आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 125. इस्लाम हा ... मानणारा धर्म आहे. आणि उत्तर आहे इस्लाम हा
एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे? प्रश्न क्रमांक 126. इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता? आणि उत्तर आहे इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण हा आहे. प्रश्न क्रमांक 127. इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हटले जाते? आणि उत्तर आहे इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला मशीद असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 128. पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय? आणि उत्तर आहे पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता हे आहे. प्रश्न क्रमांक 129. पारशी धर्माचे संस्थापक कोण होते? आणि उत्तर आहे पारशी धर्माचे संस्थापक झरदृष्ट हे होते. प्रश्न क्रमांक 130. पारशी धर्मातील देवाचा उल्लेख कोणत्या नावाने केला जातो? आणि उत्तर आहे पारशी धर्मातील देवाचा उल्लेख अहुरमझ्द या नावाने केला जातो. प्रश्न क्रमांक 131. पारशी धर्मात कोणत्या 2 तत्वांना महत्त्व आहे? आणि उत्तर आहे पारशी धर्मात अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 132. पारशी धर्मांच्या देवळात पवित्र अग्नी प्रज्वलित केला जातो त्या देवळांना काय म्हटले जाते? आणि याचं उत्तर आहे पारशी धर्माच्या देवळात पवित्र अग्नी प्रज्वलित केला जातो त्या देवळांना अग्यारी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 133. पारशी विचारसरणीचा गाभा असणारी 3 प्रमुख आचरण तत्वे कोणती? आणि याचं उत्तर आहे पारशी विचारसरणीचा गाभा असणारी 3 प्रमुख आचरण तत्वे म्हणजेच 1. उत्तम विचार, 2. उत्तम वाणी आणि 3. उत्तम कृती ही होय. प्रश्न क्रमांक 134. साधारणपणे इसवी पूर्व 1000 ते इसवी पूर्व 600 हा कालखंड म्हणजे ... होय. आणि उत्तर आहे साधारणपणे इसवी पूर्व 1000 ते इसवी पूर्व 600 हा कालखंड म्हणजेच वैदिकोत्तर कालखंड होय. प्रश्न क्रमांक 135. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या कोणत्या जनपदाने व्यापलेला होता? आणि उत्तर आहे आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अशमक या जनपदाने व्यापलेला होता. प्रश्न क्रमांक 136. कोणत्या भाषेतील साहित्यामध्ये जनपदांची नावे आढळतात? आणि याचं उत्तर आहे संस्कृत, पाली आणि अर्धमागधी या साहित्यामध्ये जनपदांची नावे आढळतात. प्रश्न क्रमांक 137. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची गणपरिषदेमधील सदस्य एकत्रितपणे राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत त्या सभागृहास काय म्हटले जाई? आणि उत्तर आहे जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींच्या गणपरिषदेमधील सदस्य एकत्रितपणे राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत त्या सभागृहास संथागार असे म्हटले जाई. प्रश्न क्रमांक 138. हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी कोणत्या महाजनपदाचा विस्तार झाला होता? आणि उत्तर आहे हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी कोसल महाजनपदाचा विस्तार झालेला होता. प्रश्न क्रमांक 139. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील कोणत्या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते? आणि उत्तर आहे गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. प्रश्न क्रमांक 140. कोसलचा राजा प्रसेनजित कोणाच्या समकालीन होता? आणि उत्तर आहे कोसलचा राजा प्रसेनजित हा गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या समकालीन होता. प्रश्न क्रमांक 141. उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात कोणत्या महाजनपदाचा विस्तार झाला होता? आणि उत्तर आहे उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजेच अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात
वत्स या महाजनपदाचा विस्तार झाला होता. प्रश्न क्रमांक 142. कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी कोणासाठी 3 विहार बांधली होती? आणि उत्तर आहे कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध व त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधली होती. प्रश्न क्रमांक 143. मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये कोणते प्राचीन महाजनपद होते? आणि याचं उत्तर आहे मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. प्रश्न क्रमांक 144. अवंती महाजनपदाची राजधानी कोणती होती? आणि उत्तर आहे अवंती महाजनपदाची राजधानी उज्जैनी म्हणजेच उज्जैन ही होती. प्रश्न क्रमांक 145. कोणाच्या कारकिर्दीत अवंती महाजनपद मगधमध्ये विलीन झाले होते? उत्तर आहे राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती महाजनपद मगधमध्ये विलीन झाले होते. प्रश्न क्रमांक 146. बिहारमधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात कोणते महाजनपद होते? आणि उत्तर आहे बिहारमधील पाटणा गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात मगध महाजनपद होते. प्रश्न क्रमांक 147. मगध महाजनपदाची राजधानी कोणती होती? आणि उत्तर आहे मगध महाजनपदाची राजधानी राजगृह म्हणजेच राजगीर ही होती. प्रश्न क्रमांक 148. जीवक हा प्रसिद्ध वैद्य कोणाच्या दरबारात होता? आणि उत्तर आहे जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारात होता. प्रश्न क्रमांक 149. बिंबिसारने कोणाचे शिष्यत्व पत्करले होते? आणि उत्तर आहे बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करलेले होते. प्रश्न क्रमांक 150. कोणाच्या काळात मगध साम्राज्याची भरभराट झाली होती? आणि उत्तर आहे अजातशत्रू याच्या काळात मगध साम्राज्याची भरभराट झालेली होती. प्रश्न 151. अजातशत्रूने कोणता धर्म स्वीकारलेला होता? आणि उत्तर आहे अजातशत्रूने बौद्ध धर्म स्वीकारलेला होता. प्रश्न क्रमांक 152. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर कोणाच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती परिषद झाली होती? आणि याचं उत्तर आहे गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बुद्ध धर्माची पहिली संगीती परिषद झाली होती. प्रश्न क्रमांक 153. अजातशत्रूच्या काळात मगधची नवी राजधानी कोणती होती? आणि उत्तर आहे अजातशत्रूच्या काळात मगधची नवी राजधानी पाटलीपुत्र ही होती. प्रश्न क्रमांक 154. वजनमापांची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? आणि उत्तर आहे वजनमापांची प्रमाणित पद्धत मगधचा नंद राजांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 155. नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण होता? आणि उत्तर आहे नंद घराण्याचा शेवटचा राजा धनानंद हा होता. प्रश्न क्रमांक 156. नंद घराण्याचा शेवट करून मौर्य साम्राज्याचा पाया कोणी घातला? आणि उत्तर आहे नंद घराण्याचा शेवट करून मौर्य साम्राज्याचा पाया चंद्रगुप्त मौर्य याने घातला. प्रश्न क्रमांक 157. गौतम बुद्ध कोणत्या गणराज्यातील होते? आणि उत्तर आहे गौतम बुद्ध हे शाक्य गणराज्यातील होते. प्रश्न क्रमांक 158. महागोविंद या वास्तुविशारदाने कोणत्या राजाचा राजवाडा बांधला? आणि उत्तर आहे महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसार या राजाचा राजवाडा बांधला. प्रश्न क्रमांक 158.
सिकंदरने भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. त्यांना काय म्हटले जात होते? आणि याचं उत्तर आहे, सिकंदरने भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ग्रीक अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. त्यांना सत्रप असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 159. सेल्युकस निकेटर हा कोण होता? आणि उत्तर आहे, सेल्युकस निकेटर हा सिकंदरचा सेनापती होता. प्रश्न क्रमांक 160. विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने कोणते नाटक लिहिले? आणि उत्तर आहे, विशाखा दत्त या संस्कृत नाटककाराने मुद्रा राक्षस हे नाटक लिहिले. प्रश्न क्रमांक 161. मेगस्थनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत कोणाच्या दरबारात होता? आणि उत्तर आहे, मेगस्थनीस हा सेल्युकस निकेटरचा राजदूत चंद्रगुप्त मौर्य याच्या दरबारात होता. प्रश्न क्रमांक 162. इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि उत्तर आहे, इंडिका हा ग्रंथ मेगस्थनीस याने लिहिला. प्रश्न क्रमांक 163. गुजरात राज्यातील जुनागड जवळ सुदर्शन नावाचे धरण कोणी बांधले होते? आणि उत्तर आहे, गुजरात राज्यातील जुनागड जवळ सुदर्शन नावाचे धरण सम्राट चंद्रगुप्त मौर्य याने बांधले होते. प्रश्न क्रमांक 164. चंद्रगुप्त मौर्य यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? आणि उत्तर आहे, चंद्रगुप्त मौर्य याने जैन धर्माचा स्वीकार केलेला होता. प्रश्न क्रमांक 165. कलिंगवर स्वारी कोणी केली होती? उत्तर आहे, कलिंगवर स्वारी सम्राट अशोकाने केलेली होती. प्रश्न क्रमांक 166. आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सम्राट अशोकाने कोणत्या लिपीचा वापर केला? उत्तर आहे, आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सम्राट अशोकाने ब्राह्मी लिपीचा वापर केला. प्रश्न 167. पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद कोणी बोलावली होती? आणि उत्तर आहे, पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद सम्राट अशोकाने बोलावली होती. प्रश्न क्रमांक 168. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना कोठे पाठवले होते? आणि उत्तर आहे, बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले होते. प्रश्न क्रमांक 159. भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील चक्र ही संकल्पना कोठून घेण्यात आलेली आहे? आणि उत्तर आहे, भारताच्या राष्ट्रीय ध्वजावरील चक्र ही संकल्पना सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 170. सम्राट अशोकाच्या काळात बराबर टेकड्यांवर खोदलेली सर्वात प्राचीन लेणी कोणत्या ठिकाणी आहेत? आणि उत्तर आहे, सम्राट अशोकाच्या काळात बराबर टेकड्यांवर खोदलेली सर्वात प्राचीन लेणी ही बिहारमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 171. सम्राट अशोकाने सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावर कोणकोणत्या प्राण्याची शिल्पे आहेत? आणि उत्तर आहे, सम्राट अशोकाने सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभांवर हत्ती, सिंह आणि बैल यांचे चित्र आहे. प्रश्न क्रमांक 172. मौर्य काळात राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे किती विभाग पाडलेले होते? आणि उत्तर आहे, मौर्य काळात राज्यकारभाराच्या सोयीसाठी साम्राज्याचे 4 विभाग पाडलेले होते. प्रश्न क्रमांक 173. शेवटच्या मौर्य राजाचे नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे, शेवटच्या मौर्य राजाचे नाव बृहद्रथ हे होते. प्रश्न क्रमांक 174.
बृहदची हत्या करून स्वतः राजा झालेला मौर्य सेनापती कोण होता? आणि याचं उत्तर आहे बृहदची हत्या करून स्वतः राजा झालेला मौर्य सेनापती पुष्यमित्र शुंग हा होता. प्रश्न क्रमांक 175. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात कोणत्या राज्यांची नाणी अत्यंत महत्त्वाची होती? आणि याचं उत्तर आहे प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात इंडो ग्रीक राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची होती. प्रश्न क्रमांक 176. इंडो ग्रीक राजांची नाणी बनवण्याची पद्धत कोणती होती? आणि याचं उत्तर आहे इंडो ग्रीक राजांची नाणी बनवण्याची पद्धत एका बाजूवर राजाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला देवतेचे चित्र ही होती. प्रश्न क्रमांक 177. कोणत्या इंडो ग्रीक राजाने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर तत्वज्ञानाची चर्चा केली होती? आणि याचं उत्तर आहे मिनॅंडर म्हणजेच मिलिंद या राजाने इंडो ग्रीक राजाने नागसेन या बौद्ध भिक्खू बरोबर तत्वज्ञानाची चर्चा केली होती. प्रश्न क्रमांक 178. मिलिंदपण ग्रंथाचा निर्माता कोण होता? आणि उत्तर आहे मिलिंदपण ग्रंथाचा निर्माता मिनॅंडर म्हणजेच मिलिंद हा होता. प्रश्न क्रमांक 179. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची पद्धत कोणी सुरू केली? आणि याचं उत्तर आहे भारतात सोन्याची नाणी पाडण्याची पद्धत कुशाण राजांनी सुरू केली. प्रश्न क्रमांक 180. सम्राट कनिष्कच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद कोठे भरवण्यात आली? आणि याचं उत्तर आहे सम्राट कनिष्कच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीर या ठिकाणी भरवण्यात आली. प्रश्न क्रमांक 181. सम्राट कनिष्काने काश्मीरमध्ये कोणते शहर वसविले होते? आणि याचं उत्तर आहे सम्राट कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसविले होते. प्रश्न क्रमांक 182. अश्वघोष हा कवी कोणाच्या काळात होता? आणि उत्तर आहे अश्वघोष हा कवी सम्राट कनिष्कच्या काळात होता. पुढचा प्रश्न आहे बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ कोणी लिहिले? आणि याचं उत्तर आहे बुद्धचरित आणि वज्रसूची हे ग्रंथ अश्वघोष याने लिहिले. प्रश्न क्रमांक 183. सम्राट कनिष्कच्या दरबारातील वैद्य कोण होता? आणि याचं उत्तर आहे सम्राट कनिष्कच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य चरक हा होता. प्रश्न क्रमांक 184. गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता? आणि याचं उत्तर आहे गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त हा होता. प्रश्न क्रमांक 185. पहिला चंद्रगुप्त याच्या मुलाचे नाव काय होते? आणि उत्तर आहे पहिला चंद्रगुप्त याच्या मुलाचे नाव समुद्रगुप्त हे होते. प्रश्न क्रमांक 186. समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले विजय याचे वर्णन ज्या लेखात केलेले आहे त्या लेखास काय म्हणून ओळखले जाते? आणि याचं उत्तर आहे समुद्रगुप्ताचा पराक्रम आणि त्याने मिळवलेले वर्णन ज्या लेखात केलेले आहे त्या लेखास प्रयाग प्रशस्ती म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 187. समुद्रगुप्त कोणते वाद्य वाजवण्यात प्रवीण होता? आणि याचं उत्तर आहे समुद्रगुप्त हा वीणा वाजवण्यात प्रवीण होता. प्रश्न क्रमांक 188. चंद्रगुप्त दुसरा हा कोणाचा मुलगा होता? आणि याचं उत्तर आहे चंद्रगुप्त दुसरा हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. प्रश्न क्रमांक 189. दुसरा चंद्रगुप्त याने आपल्या मुलीचा विवाह कोणाशी करून दिला? आणि याचं उत्तर आहे दुसरा चंद्रगुप्त याने आपल्या मुलीचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला होता. प्रश्न क्रमांक 190. फाहियान हा चिनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला? आणि याचं उत्तर आहे फाहियान हा चिनी प्रवासी दुसरा चंद्रगुप्त याच्या काळात भारतात आला. प्रश्न क्रमांक 191.
आपल्या प्रवासवृत्तात गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन कोणत्या चिनी प्रवाशाने केले? आणि याचं उत्तर आहे आपल्या प्रवासवृत्तात गुप्त काळातील समाज जीवनाचे वर्णन फाइयान या चिनी प्रवाशाने केले. प्रश्न क्रमांक 192. वर्धन घराण्याचा राजा हर्षवर्धनच्या वडिलांचे नाव काय? आणि याचं उत्तर आहे वर्धन घराण्याचा राजा हर्षवर्धनच्या वडिलांचे नाव प्रभाकर वर्धन हे होय. प्रश्न क्रमांक 193. हर्षवर्धनने आपली राजधानी कोठे प्रस्थापित केली? आणि उत्तर आहे हर्षवर्धनने आपली राजधानी कन्नौज या ठिकाणी प्रस्थापित केली. प्रश्न क्रमांक 194. हर्षवर्धनच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षवर्धन याच्या जीवनावर कोणता ग्रंथ लिहिला? आणि याचं उत्तर आहे हर्षवर्धनच्या दरबारातील राजकवी बाणभट्ट याने हर्षवर्धन याच्या जीवनावर हर्षचरित हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 195. हर्षवर्धनाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता? आणि उत्तर आहे हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. प्रश्न क्रमांक 196. रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके कोणी लिहिली? आणि उत्तर आहे रत्नावली, नागानंद आणि प्रियदर्शिका अशी 3 संस्कृत नाटके हर्षवर्धनने लिहिली. प्रश्न क्रमांक 197. सम्राट हर्षवर्धनाच्या काळात चीनहून भारतात आलेला बौद्ध भिक्खू कोण होता? आणि उत्तर आहे सम्राट हर्षवर्धनाच्या काळात चीनहून भारतात आलेला बौद्ध भिक्खू युआन श्वांग हा होता. प्रश्न क्रमांक 198. कामरूप राज्याचा संस्थापक कोण होता? आणि उत्तर आहे कामरूप राज्याचा संस्थापक पुष्यवर्मन हा होता. प्रश्न क्रमांक 199. कामरूपची राजधानी कोणती होती? आणि उत्तर आहे कामरूपची राजधानी प्राग्यज्योतिष ही होती. प्रश्न क्रमांक 200. प्राचीन काळी काश्मीरचे नाव काय होते? आणि याचं उत्तर आहे प्राचीन काळी काश्मीरचे नाव कश्यपपूर हे होते. प्रश्न क्रमांक 201. राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि उत्तर आहे राजतरंगिणी हा ग्रंथ कल्हण यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 202. तमिळ भाषेतील संगम साहित्यात कोणत्या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे? आणि याचं उत्तर आहे तमिळ भाषेतील संगम साहित्यात चोल, चेर आणि पांड्य या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. प्रश्न क्रमांक 203. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रेयन सी या पुस्तकात उल्लेख असलेले चेर राज्यातील अत्यंत महत्त्वाचे बंदर कोणते? आणि याचं उत्तर आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रेयन सी या पुस्तकात उल्लेख असलेले चेर राज्यातील अत्यंत महत्त्वाचे बंदर मुझिरिस हे आहे. प्रश्न क्रमांक 204. मुझिरिस या बंदरातून इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे कोणत्या वस्तू निर्यात होत असे? आणि याचं उत्तर आहे मुझिरिस या बंदरातून इटलीकडील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होणाऱ्या वस्तू मसाल्याचे पदार्थ, मौल्यवान आणि रत्ने आणि मोती इत्यादी होत. प्रश्न क्रमांक 205. पांड्य राज्याची राजधानी कोणती होती? आणि याचं उत्तर आहे पांड्य राज्याची राजधानी मदुराई ही होती. प्रश्न क्रमांक 206. सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती? आणि याचं उत्तर आहे सातवाहन घराण्याची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही होती. प्रश्न क्रमांक 207. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? आणि उत्तर आहे सातवाहन घराण्याचा संस्थापक सिमुक हा होता. प्रश्न क्रमांक 208. नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोयपितवाहन असा उल्लेख कोणाचा केलेला आहे? आणि याचं उत्तर आहे नाशिकच्या लेखात
त्रिसमुद्र तोये पितवाहन असा उल्लेख गौतमपुत्र सातकर्णी यांचा केलेला आहे. प्रश्न क्रमांक 209. कोणत्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे आणि याचा उल्लेख आहे हाल. प्रश्न क्रमांक 210. वाकाटक राजघराण्याचे संस्थापकाचे नाव काय होते आणि याचं उत्तर आहे वाकाटक राजघराण्याच्या संस्थापकाचे नाव विंध्यशक्ती हे होते. प्रश्न क्रमांक 211. वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील कोणता ग्रंथ लिहिला आणि याचं उत्तर आहे वाकाटक राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 212. मेघदूत ही काव्यरचना कोणी केली आणि उत्तर आहे मेघदूत ही काव्यरचना कालिदास याने केली. प्रश्न क्रमांक 213. इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना कोणी केली आणि उत्तर आहे इसवी सनाच्या 6व्या शतकात चालुक्य घराण्याची स्थापना पहिला पुलकेशी याने केली. प्रश्न क्रमांक 214. चालुक्य घराण्याची राजधानी कोठे होती आणि उत्तर आहे चालुक्य घराण्याची राजधानी कर्नाटकातील बदामी येथे होती. प्रश्न क्रमांक 215. तमिळनाडूतील कांचीपुरम ही कोणत्या राजघराण्याची राजधानी होती आणि उत्तर आहे तमिळनाडूतील कांचीपुरम ही पल्लवांची राजधानी होती. प्रश्न क्रमांक 216. महाराष्ट्रात प्रथम राष्ट्रकूट घराण्याची सत्ता कोणी स्थापन केली आणि याचं उत्तर आहे महाराष्ट्रात प्रथम राष्ट्रकूट घराण्याची सत्ता दंतीदुर्ग याने स्थापन केली. प्रश्न क्रमांक 217. वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदवले आणि उत्तर आहे वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कृष्णराजा पहिला या राजाने खोदविले. प्रश्न क्रमांक 218. प्राचीन काळी विद्वान साहित्यिकांच्या सभेमध्ये संकलित झालेल्या साहित्यास काय म्हटले जाई आणि उत्तर आहे प्राचीन काळी विद्वान साहित्यिकांच्या सभेमध्ये संकलित झालेल्या साहित्यास संगम साहित्य असे म्हटले जाई. प्रश्न क्रमांक 219. प्राचीन संगम साहित्यातील कोणती 2 महाकाव्ये प्रसिद्ध आहेत आणि उत्तर आहे प्राचीन संगम साहित्यातील सिल्लप्पधिकरम आणि मणिमेकलाई ही 2 महाकाव्ये प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 220. आगम ग्रंथामध्ये कोणाचे उपदेश संकलित करण्यात आलेले आहेत आणि उत्तर आहे आगम ग्रंथामध्ये वर्धमान महावीरांचे उपदेश संकलित करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 221. त्रिपिटक कोणत्या भाषेत लिहिले आहे आणि उत्तर आहे त्रिपिटक म्हणजेच त्रिपिटक पाली भाषेत लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 222. गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने कोणत्या पिटकामध्ये एकत्रित करण्यात आलेली आहे आणि उत्तर आहे गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने सुत्त पिटकामध्ये एकत्रित करण्यात आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 223. संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम कोणत्या पिटकांमध्ये दिलेले आहे आणि उत्तर आहे संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम विनय पिटकामध्ये दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 224. बौद्ध धर्माचे तत्वज्ञान कोणत्या पिटकामध्ये समजावून सांगितलेले आहे आणि उत्तर आहे बौद्ध धर्माचे तत्वज्ञान अभिधम्म पिटक यामध्ये समजावून सांगितलेले आहे. प्रश्न क्रमांक 225. भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना कोणी केली आणि उत्तर आहे भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या 4 ठिकाणी मठांची स्थापना आद्य शंकराचार्य यांनी केली. प्रश्न क्रमांक 226.
अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि उत्तर आहे अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्य यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 227. पाणिनी या व्याकरणकाराने कोणता ग्रंथ लिहिला? आणि उत्तर आहे पाणिनी या व्याकरणकाराने अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 228. महाभाष्य हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि उत्तर आहे महाभाष्य हा ग्रंथ पतंजली यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 229. रामायण हे महाकाव्य कोणी रचले? आणि उत्तर आहे रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. प्रश्न क्रमांक 230. व्यास ऋषींनी कोणते महाकाव्य रचले? आणि उत्तर आहे व्यास ऋषींनी महाभारत हे महाकाव्य रचले. प्रश्न क्रमांक 231. नाट्यशास्त्र ग्रंथ कोणी लिहिला? आणि उत्तर आहे नाट्यशास्त्र हा ग्रंथ भरतमुनी यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 232. स्वप्न वासवदत्त या प्राचीन संस्कृत नाटकाचे नाटककार कोण होते? आणि उत्तर आहे स्वप्न वासवदत्त या प्राचीन संस्कृत नाटकाचे नाटककार भास हे होते. प्रश्न क्रमांक 233. अभिज्ञान शाकुंतल हे नाटक कोणी लिहिले? आणि उत्तर आहे अभिज्ञान शाकुंतल हे नाटक कालिदास यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 234. गुणाढ्य या पैशाची नावाच्या भाषेतील कोणता ग्रंथ विख्यात आहे? आणि उत्तर आहे गुणाढ्य यांचा पैशाची नावाच्या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. प्रश्न क्रमांक 235. पंचतंत्र हा ग्रंथ कोणत्या पंडिताने लिहिला होता? आणि उत्तर आहे पंचतंत्र हा ग्रंथ विष्णू शर्मा यांनी लिहिला होता. प्रश्न क्रमांक 236. प्राचीन भारतात वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होत्या, त्यांना काय म्हटले जात होते? आणि उत्तर आहे प्राचीन भारतात वेगवेगळ्या कारागिरांच्या आणि व्यापाऱ्यांच्या संघटना होता, त्यांना श्रेणी असे म्हटले जात होते. प्रश्न क्रमांक 237. चरक संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि उत्तर आहे चरक संहिता हा ग्रंथ चरक यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 238. सुश्रुत या शल्यविशारदाने विविध रोगांचे निदान आणि त्यांवरील उपाय यांची माहिती कोणत्या ग्रंथात दिली आहे? आणि उत्तर आहे सुश्रुत या शल्यविशारदाने विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपाय यांची माहिती सुश्रुत संहिता यामध्ये दिलेली आहे. प्रश्न 239. अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे वैदिक शास्त्रावरील ग्रंथ कोणी लिहिले? आणि उत्तर आहे अष्टांग संग्रह आणि अष्टांग हृदय संहिता हे वैदिक शास्त्रावरील ग्रंथ वाग्भट यांनी लिहिले. प्रश्न क्रमांक 240. रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती दिलेला ग्रंथ कोणत्या बौद्ध भिक्खूंनी लिहिला? आणि उत्तर आहे रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती दिलेला ग्रंथ बौद्ध भिक्खू नागार्जुन यांनी लिहिला. सिद्ध नागार्जुन. प्रश्न क्रमांक 241. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने कोणता ग्रंथ लिहिला? आणि उत्तर आहे आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 242. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर याने कोणता ग्रंथ लिहिला? आणि उत्तर आहे इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहिर याने पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 243. वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला? आणि उत्तर आहे वैशेषिक दर्शन हा ग्रंथ कनाद यांनी लिहिला. प्रश्न क्रमांक 244. विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली? आणि उत्तर आहे विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना धर्मपाल राजा यांनी केली. प्रश्न क्रमांक 245. वर्णा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्यांच्या मध्ये वसलेले शहराचे नाव काय? आणि उत्तर आहे वर्णा आणि असी या गंगेच्या 2 उपनद्यांच्या मध्ये वसलेल्या शहराचे नाव वाराणसी होय. प्रश्न क्रमांक 246.
ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये कोणत्या कलेचा उदय झाला? आणि उत्तर आहे ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये गांधार कलेचा उदय झाला. प्रश्न क्रमांक 247. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कोणत्या धातूच्या वस्तू सापडल्या ज्या रोम बनावटीच्या आहेत? आणि उत्तर आहे महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कांस्य धातूच्या वस्तू सापडल्या ज्या रोम बनावटीच्या आहेत. प्रश्न क्रमांक 248. चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात काय म्हटले जाईल? आणि उत्तर आहे चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनानशुक असे म्हटले जाईल. प्रश्न क्रमांक 249. कंबोडिया या देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कोणत्या भारतीय राजाने केली? आणि उत्तर आहे कंबोडिया देशातील फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कौंडिन्य या भारतीय राजाने केली. प्रश्न क्रमांक 250. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून कोणते बौद्ध भिक्खू चीनला गेले? आणि याचं उत्तर आहे इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनला गेले. प्रश्न क्रमांक 251. भारतीय बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत रूपांतर कोणत्या बौद्ध भिक्खूंनी केले? आणि उत्तर आहे भारतीय बौद्ध ग्रंथाचे चीनी भाषेत रूपांतर धर्मरक्षक आणि कश्यप मातंग या बौद्ध भिक्खूंनी केले. प्रश्न क्रमांक 252. महावंस आणि दीपवंस हे ग्रंथ कोणत्या भाषेत आहेत? आणि उत्तर आहे महावंस आणि दीपवंस हे ग्रंथ पाली भाषेत आहेत. प्रश्न क्रमांक 253. गणितातील शून्य ही संकल्पना संपूर्ण जगाला कोणी दिली? आणि उत्तर आहे गणितातील शून्य ही संकल्पना संपूर्ण जगाला भारत देशाने दिली.